सकाळी उठून राधा म्हटली, दीदी बाहेर गुढी उभारली, आपला मेकअप नाही झाला. मग पटकन जाऊन आंघोळ केली आणि साडी नेसले. स्वतःच्या हाताने मेकअप केला. तयार होऊन बाहेर निघते तर आळशी दादा आत्ताशी उठला होता. मग दादाला आंघोळ घातली आणि मेकअप करून दिला. इतक्यात आवाज आला तर बघितलं राधा रडते. मग राधाचा मेकअप करून दिला आणि राधाच्या हातात तिला खेळणं दिलं. सगळ्यांचा मेकअप केला आणि माझाच मेकअप खराब झाला. मग आईने पुन्हा माझा मेकअप करून मला बेल्ट लावून दिला. मेकअप करून आईने मला आणि राधाला बाहेर सोडलं. आज पाडवा आहे ना, मग गुढीपाडव्याच्या निमित्तानं मी देव बाप्पाची पूजा करायला गेले. गणपती बाप्पाचे दर्शन घेतलं आणि पुन्हा बाहेर निघाले. आमच्या गॅलरीत गुढी उभारलेली होती. आई म्हणी, शिव आधी तुळशीची पूजा कर. मग तुळशीला हळद कुंकू वाहिलं आणि बाप्पा केला. शेजारी अगरबत्ती लावली होती ना, मग सगळं जपून केलं. पुन्हा गुढीच्या बाप्पा करायला इकडं आले आणि गुढीला सुद्धा हळद आणि कुंकू वाहिलं. खाली घालून लहाने बाबा मला शिव शिव आवाज देत होते. आत येऊन बाईच्या आणि मोठ्या बाबांच्या पाया पडले. मी सर्वांचं काम ऐकते ना, म्हणून सगळे मला गुड गर्ल म्हणतात. आई आणि पप्पा सोबत सेल्फी घेतली आणि तुम्हालाही गुढीपाडव्याच्या शुभेच्छा.